महाराष्ट्राचा आवाज, आपल्या हक्काचा. नवा आवाज महाराष्ट्र न्यूज चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. तर पाहूया आजच्या महत्त्वाच्या काही घडामोडी. बदलापूरच्या कात्रप रिंग रूटवरील अपघातात जखमी झालेल्या दोघांची परिस्थिती गंभीर असून आम्हाला न्याय कधी मिळणार असा सवाल त्यांनी उपस्थित केलाय. या प्रकरणातले सगळे पुरावे समोर आल्यानंतरही बदलापूर पूर्व पोलीस कोणतीही ठोस कारवाई करत नसल्याचा आरोप पीडितांनी केल्यामुळे पोलिसांच्या भूमिकेवरच प्रश्नचिन्ह उपस्थित झालाय. 3 ऑगस्टला बदलापूरच्या कात्रप रिंग रोडवर पहाटे 3:45च्या सुमारास एका भरधाव कार चालकाने ॲक्टिवा गाडीला धडक दिली होती. या अपघातात निर्मला गायकवाड आणि सोनू आरेकर जखमी झाले. यापैकी निर्मला गायकवाड यांना गंभीर दुखापत झाली असून त्यांच्यावर ठाण्यातील एका खासगी रुग्णालयात महिनाभर उपचार सुरू होते. दरम्यान जखमींच्या नातेवाईकांनी अपघाताचं सीसीटीव्ही फुटेज, 4 चाकी गाडीचा क्रमांक तसेच वाहन चालकाचे नाव पोलिसांना देऊनही पोलिसांनी अद्याप कोणतीही ठोस कारवाई केली नसल्याचा आरोप निर्मला गायकवाड यांनी केलाय. या अपघातात निर्मला गायकवाड आणि सोनू आरळेकर यांचा मोठा वैद्यकीय खर्च झाला असून अद्यापही दोघांच्या प्रकृतीत फारशी सुधारणा झालेली नाहीये. निर्मला गायकवाड या महिन्याभरापासून अंथरुणाला खिळून आहेत. असं असतानाही पोलिसांनी FIR मध्ये आरोपी चालकाचं नाव टाकण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप पीडितांनी केलाय. या प्रकरणी आरोपीला अटक का करण्यात आली नाही, त्याच्याकडून वैद्यकीय खर्च वसूल करण्यास टाळाटाळ का केली जातेय असा सवालही पीडितांनी उपस्थित केलाय. अपघाताला महिना उलटून गेल्यानंतरही बदलापूर पोलीस संथगतीने प्रकरणाचा तपास करत असतील तर यापेक्षा मोठं दुर्दैव ते काय. एवढीच मागणी की त्याने माझा हॉस्पिटलचा खर्च माझा आणि ते सोनू आमच्या दोघांचा ॲक्सिडेंट झाला आहे, आमचा हॉस्पिटलचा खर्च करा. मी पण कमरामध्ये फ्रॅक्चर झाले, मी पण आता जिंदगीभर चालू शकत नाही. आणि तो पण हातामध्ये फ्रॅक्चर झाला आहे, त्याची पण हड्डी मोडलेली आहे. आमच्या डोक्याला त्याला पण 12 टाके पडले, मला 8 टाके पडले. आम्ही दोघं पण आदू झालेलो आहेत. मग याचं काय करायचं आहे. आणि तो काही खर्च देत नाही. ते त्या दिवशी काल तो पोलीस स्टेशनमध्ये पोलिसांनी त्याला बोलून घेतलं. माझी मुलगी गेल्यावर त्याला बोलून घेतलं. तर तोच येऊन ते पोलिसांनाच उलटासुलटा बोलत होता आणि माझ्या मुलीला बघून हसत पण होता. म्हणजे त्याला एवढी पोलिसांची भीतीच नाही राहिली का. गुन्हा त्यांनी केला. माझ्याकडे CCTV कॅमेरे येतात, त्याच्यामध्ये बघा तुम्ही. त्यांनी कसं मला केवढं फास्ट गाडी आली, केवढं उडवलं त्यांनी मला. एवढं उडून पण तो हसत होता. त्याला लाज नाही वाटले का हसायला. आणि तो म्हणतो मी खर्च देणार नाही. कसा देणार नाही तो खर्च. त्या दिवशी देवाची कृपा आम्ही दोघं पण वाचलो, नाही तर आमचा जगायचा काहीच भरवसा नव्हता. आम्ही दोघंसुद्धा एका ठोक्यामध्येच मेलो असतो. आम्ही बेशुद्ध पडलो. आम्हा दोघाला पण 3 दिवस आम्ही वशमध्ये नव्हतो. म्हणजे एवढं त्यांनी जबर उडवलं आम्हाला. उडवलं तर निघून पण गेला. गेला निघून तो. आणि आम्हाला दुसऱ्यांनीच हॉस्पिटलमध्ये नेलं. आणि आता तो खोटा बोलतो मी नेलं होतं हॉस्पिटलमध्ये. आज आमच्यावरती असं घडलेलं आहे. माझं पूर्ण घर माझ्यावरती चालतं, यांचं घर यांच्यावरती चालतं. आज मी महिनाभर झाला मी कामावरती नाही आहे. माझं घर कोण सांभाळणार याच्या पुढे. किती लोकांनी मला मदत करायची, अजून किती लोकांकडून मी मदत मागणार. यांना स्पाईनवरती आणि स्पाईनच्या खाली यांना टोटल फ्रॅक्चर आहे. आणि आमच्याकडे त्याचे पूर्ण पुरावे आहेत, आमच्याकडे पूर्ण रिपोर्ट्स आहेत त्याचे. माझं जे शोल्डरचं बोन आहे, माझं शोल्डरचं बोन डिस्टर्ब झालं आहे, माझा हात वरती आला आहे. आणि ते असं आहे की जरी का ते ऑपरेशन केलं तर ऑपरेशन सक्सेसफुल होऊ शकतं, नाही पण होऊ शकत. तर याचा सगळ्याचा खर्च कोण करणार आणि आमच्यासाठी आमच्या मागे कोण उभं राहणार. आम्हाला नाही कोण देणार. 1 महिना झाला पोलिसांकडून आता 26 तारखेला काहीतरी FIR घेतलेली आहे. 26 तारखेच्या नंतर आज 9-10 तारीख असेल. अजूनपर्यंत त्याला पकडलेलं नाही आहे. काल आमची पुरवणी जबाब घेतलेली, त्या पुरवणी जबाबमध्ये तेव्हा आमच्याकडून त्याचं गाडीचं नाव वगैरे टाकून घेतलेलं आहे. याच्या पुढचा आमचा जो खर्च आहे, माझी आता सर्जरी आहे हाताची, यांचं ऑपरेशन पण करावं लागणार आहे स्पाईनचं. याच्यानंतर त्यांना फिजिओथेरपी येणार. भरपूर प्रोसेस आहे. कमीत कमी 6 ते 8 महिने अजून घरी आहे. आणि त्यांना 1.5 ते 2 वर्षात मला नाही वाटत ते चालू पण शकतील. तर या सगळ्याची जबाबदारी कोण घेणार. आम्हाला नाही कोण देणार. इस बड़े डिजिटल दुनिया में हर बिजनेस की एक कहानी है जो सुनाई जानी बाकी है। THRM में हम आपके डिजिटल सपनों को हकीकत में बदलते हैं।
सोशल मीडिया से लेकर वेबसाइट्स तक, एसईओ से लेकर गूगल माई बिजनेस तक हम आपकी ऑनलाइन प्रेजेंस मैनेज करते हैं, वो भी ऐसे प्राइसेस में जो आपकी जेब पर भारी ना पड़े। उल्लासनगर से लेकर फोर्ट मुंबई तक हम आपके डिजिटल सफर में आपका साथ देंगे। हमारे साथ जुड़िए और अपने बिजनेस को डिजिटल युग में फलते फूलते देखिए। THRM डिजिटल मार्केटिंग एजेंसी, जहां से आपका डिजिटल सफर शुरू होता है। बातम्या पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवर क्लिक करा आणि रहा सतत अपडेट। तुमच्या परिसरातील काही घडामोडी किंवा समस्या असतील तर आमच्या वृत्तवाहिनीला संपर्क करा आणि तसेच सतत अपडेट राहण्यासाठी आमच्या वृत्तवाहिनीला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका।